या एकादशीला हलकं, पोटभर आणि खूपच चविष्ट काही खायचं असेल तर ही उपवासाची इडली आणि आमटी तुमच्यासाठीच आहे. ही इडली खूप मऊ होते आणि या आमटीची चव या इडलीसोबत खूपच टेस्टी लागते आणि कमी साहित्यात झटपट होणारी ही रेसिपी आहे. एकदा केली तर पुन्हा पुन्हा बनवाल. चला तर बनवूया इडली आणि आमटी. 1 कप वरई घ्यायची, याला काही ठिकाणी भगरसुद्धा म्हणतो, आणि पाव कप घ्यायचा साबुदाणा. आता यात घालायचं पाणी आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. पुन्हा यात पाणी घालायचं आणि यावर झाकण ठेवून 2 तास भिजू द्यायचं. 2 तास झाले की झाकण उघडून बघायचं. बघा, 2 तासात वरई आणि साबुदाणा छान मऊ झालेला आहे. आता यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं. यानंतर वरई आणि साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि 1 वाटी दही घालायचं. लगेच मिक्सरला फिरवून छान पेस्ट करून घ्यायची. जसं आपल्याला इडलीला बॅटर लागते तसंच हे बॅटर करायचं. एकदम घट्टही नाही आणि पातळही नाही. आणि तुम्ही बघू शकता आपलं बॅटर किती छान झालेलं आहे. या पद्धतीचं बॅटर करायचं. आता हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊया. यात घालायचं आहे उपवासाचे सेंदा मीठ आणि 1 चम्मच इनो फ्रूट घालायचं आहे. मिक्स करायचं आहे. तुम्ही इनोऐवजी 1 चम्मच खायचा सोडा सुद्धा घालू शकता. आता इडलीमधील पात्र घ्यायचं, याला थोडंसं तेल ग्रीस करायचं आणि यात इडलीचे बॅटर घालायचे. इकडे मी इडली कुकरमध्ये आधीच पाणी गरम करून ठेवले होते आणि यात आता पात्र ठेवायचे. इडली कुकर गरम असल्यामुळे पात्र मात्र हळूवारपणे ठेवा. याला झाकण लावायचे आणि 30 मिनिट इडली वाफवून घ्यायची. 30 मिनिट झाले की झाकण उघडून बघायचं. तुम्ही बघू शकता इडलीचे बॅटर आपल्या हाताला अजिबात लागत नाही आणि इडली मस्त फुगलेली आहे. आता हे पात्र काढून घ्यायचे आहे आणि 2 मिनिट थंड करून घेऊ. आता इडली स्पूनच्या साहाय्याने काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता इडलीला किती मस्त जाळी आलेली आहे आणि नरमलच्च झालेली आहे. बाकीच्या सगळ्या इडल्या आपण याच पद्धतीनं काढून घ्यायच्या. आता बघा सगळ्या इडल्या आपल्या काढून झालेल्या आहे. इडली सोबत खाण्यासाठी आता आपण झणझणीत उपवासाची शेंगदाण्याची आमटी करून घेऊया. तर येथे आपण 1 वाटी शेंगदाणे घेणार आहोत. तर हे शेंगदाणे आपण खरपूस भाजून घेणार आहोत. बघा शेंगदाणे छान खरपूस भाजून झाले आहे. आता हे थंड करून घेणार आहोत. शेंगदाणे थंड झाले की सगळ्या शेंगदाण्याची साल काढून घेणार आहोत. शेंगदाण्याची साल काढून झाली की शेंगदाणे आपल्याला जाडसर मिक्सरला फिरून घ्यायचे आहे. हवं असेल तर शेंगदाणे तुम्ही खलबत्त्यात कुटून घेऊ शकता. तर बघा शेंगदाण्याचा असा बारीक कूट न घेता असा जाडसर कूट घ्यायचा. आता आमटीसाठी वाटण तयार करून घेऊ. तर येथे मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, अर्धा इंच अद्रक. तुमच्याकडे अद्रक चालत असेल तरच घाला. आता हे मिक्सरला फिरून घेऊ. बघा किती मस्त वाटण तयार झालेले आहे. आता आपण आमटी करून घेऊया. त्यासाठी कढईत पळीभर तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चम्मच जिरं घालायचं. जिरं फुललं की मिक्सरला फिरवलेलं वाटण घालायचं आहे. यातला कच्चेपणा 1 मिनिट काढून घ्यायचा आहे. आता घालायची आहे 1 चम्मच लाल मिरची पावडर. तुम्ही मिरची पावडर खात नसेल तर हिरव्या मिरचीची पेस्ट घाला. आता घालूया थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर खात नसेल तर स्किप करा. चवीपुरतं उपवासाचे सेंदा मीठ घालणार आहोत. मिक्स करायचं आहे. आता घालणार आहोत 2 वाट्या पाणी. पाणी मात्र तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला. तर येथे मी जास्त पातळ किंवा घट्ट आमटी नाही करणार, मीडियम मध्येच करणार. आता आमटीला फक्त 1 उकळी काढून घ्यायची. आता आमटी उकळी आली की भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. मिक्स करायचा. 4 ते 5 मिनिट ही आमटी स्लो गॅस करून शिजून घ्यायची आहे. आता 5 मिनिट झाले की गॅस बंद करायची आणि बघू शकता उपवासाची आमटी रेडी झाली. कोणी म्हणणार नाही की ही उपवासाची आमटी आहे. यात आपण सगळे पदार्थ उपवासाचे घातलेले आहे.
आता सगळ्या इडल्या आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊ. इडली बघा छान मऊ झालेली आहे. अजिबात वाटत नाही की ही उपवासाची इडली आहे. एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवते. जबरदस्त जाळी आलेली आहे आणि घरच्याच साहित्यात झालेली आहे. आता यासोबत झणझणीत शेंगदाण्याची आपण आमटी पण केलेली आहे. ही आमटी तुम्ही वरईच्या भातासोबत खाऊ शकता आणि इडलीसोबत तर या आमटीची भन्नाट चव येते. चला तर मग कशी वाटली आजची रेसिपी? या आषाढी एकादशीला ही रेसिपी नक्की करून बघा आणि अशाच भन्नाट उपवासाच्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत राधे राधे.